आपण काढे उत्पत्ती अध्याय जेनेसिस उत्पत्ती चॅप्टर 48 अध्याय 48 उत्पत्ति जेनेसिस चैप्टर 48 उत्पत्ति अध्याय 48 इसका 15 और 16 मतलब 15 और 16 जेनेसिस चैप्टर 48 उत्पत्ति अध्याय 48 से 15 और 16 उत्पत्ति अध्याय 48 उसका 15 और 16। फिर उसने यूसुफ को आशीर्वाद देकर कहा, परमेश्वर जिसके संग मेरे बाप दादे अब्राहम और इसहाक चले, वही परमेश्वर मेरे जन्म से लेकर आज के दिन तक मेरा चरवाहा बना है, और वही तू मुझे सारी बुराई से छुड़ाता आया है। वही इन सब लड़कों को भी आशीष है, ये मेरे और मेरे बाप दादे अब्राहम और इसहाक के कहलाए और पृथ्वी में बहुतायत से बढे। नंतर त्याने योसेफाला पुढील आशीर्वाद देऊन म्हटले, माझे पूर्वज अब्राहम आणि इसहाक यांचा देव, ज्याने माझ्या आयुष्यभर माझा प्रतिपाळ केला, तो देव या मुलांना आश्चर्यकारक रीतीने आशीर्वादित करो। ज्या देवदूताने मला सर्व घातपातापासून सुरक्षित ठेवले, तो देवदूत या मुलांना आशीर्वादित करो। माझे नाम आणि माझे पूर्वज अब्राहम आणि इसहाक यांचे नाव या मुलांच्या द्वारे पुढे चालू राहो, त्यांना पुष्कळ मुळे बळे व वंशज लाभो। आमीन। आपण प्रार्थना करू। हम प्रार्थना करेंगे। तानाने गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या नगराच्या सिंहासनाच्या समोर येतो। तानाने गोड पवित्र सेनाधीश पिता वचनाची वेळ आम्ही तुझ्या हातात येतो। वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर। आम्ही जे वचन ऐकतो तसंच आम्ही जसं ऐकतो तसंच पालन करण्यासाठी मदत करतो। आम्हाला आज्ञा करणे ही माझी प्रार्थना आहे प्रभू येशूच्या नावाने आमीन। प्रेज द लॉर्ड। हालेलुया हालेलुया। आपण या आठवड्यामध्ये पाहिलं की मेंढपाळ कसा असला पाहिजे। और सबको ने हफ्ते में हमने देखा कि चरवाहा कैसा होना चाहिए। येशू हा चांगला मेंढपाळ आहे। येशू याचा चरवाहा है। तुम्ही योहान अध्याय 10 त्याचा 11 आणि 14 मध्ये वाचू शकता। यूहन्ना अध्याय 10 उसका 11 और 14 में आप पढ़ सकते हैं। येशू म्हणतो मी एक चांगला आणि उत्तम मेंढपाळ आहे। जहाँ पर येशू कहता है कि मैं एक अच्छा और उत्तम चरवाहा हूँ। आणि तो का स्वतःला उत्तम मेंढपाळ बनवतो और वो अपने आप को उत्तम चरवाहा क्यों बोलता है? कारण तो खरंच मेंढपाळ आहे की जो सच में चरवाहा है। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा। पिता पुत्र और पवित्र आत्मा आपला देव त्रिएक परमेश्वर आहे। आणि हमारा परमेश्वर त्रिएक परमेश्वर है। त्रिएक परमेश्वर असल्यामुळे जसा येशू म्हणतो की मी मेंढपाळ आहे और त्रिएक परमेश्वर होने के कारण जैसे येशू कहता है कि मैं चरवाहा हूँ, जुन्या करारात तुम्ही पाहिलं तर ही परमेश्वर सुद्धा मेंढपाळ आहे। और जुने करार में अगर हमने आपने देखा तो दिखा है परमेश्वर भी चरवाहा है। म्हणून तर दावीद म्हणतो ना, यहोवा मेरा चरवाहा है, मुझे कोई घटी नाही। म्हणून दावीद म्हणतो देव माझा मेंढपाळ आहे, मला काही भुले नाही होणार। किती गर्वाने तो म्हणतो, किती चांगल्या रीतीने म्हणतो देव माझा मेंढपाळ आहे। और कितने गर्व से वो कहता है कि यहोवा मेरा चरवाहा है। किती चांगली गोष्ट आहे ना ती, कितनी अच्छी बात है। त्याने देवाला माझा देव माझा मेंढपाळ, और उसने कहा कि परमेश्वर मेरा परमेश्वर और मेरा चरवाहा, आणि तो इतका चांगला मेंढपाळ आहे की मला काहीच कमी नाही। और वो इतना अच्छा चरवाहा है कि मुझे किसी भी बात की घटी नहीं। किती सुंदर रीतीने तो म्हणतो और कितने अच्छे रीति से वो कहता है। ह्याच्यावर तुम्हाला कळून येतं की जुन्या करारात सुद्धा जर आपण पाहतो तर देवही काय आहे, मेंढपाळ आहे। और इससे आपको मालूम पड़ता है कि जुने करार में अगर हमने पढ़ा तो परमेश्वर भी चरवाहा है। आणि मेंढपाळाचं जे चरित्र आहे, क्वालिटीज आहे, म्हणजे त्याचे वैशिष्ट्य जे आहे, त्या सर्व जे देवात आहे त्याच येशू ख्रिस्तात आहे। और जो चरवाहे के अंदर जो खास बात होती है, जो गुण वैशिष्ट्य रहते हैं, जो परमेश्वर के अंदर वही येशू के भी अंदर है। जे आपण काही आठवड्यामध्ये 4 दिवसामध्ये आपण बघितलं की कसं देव जो मेंढपाळ आहे तो काय करतो, आपल्या मेंढरांसाठी जीव देतो। और हमने 4 दिनों में देखा कि जो चरवाहे रहते हैं वो क्या करते हैं, भेड़ों के लिए प्राण देते हैं, उनकी रक्षा करतो, उनकी रक्षा करता है, त्यांना वाईटापासून दूर ठेवतो, उनको बुराई से दूर रखता है, त्यांना कोणत्याही गोष्टीची वाण पडून देत नाही, उनको किसी भी बात की घटी होने नहीं देता, भीती येऊन देत और उनके अंदर डर आने नहीं देता, त्यांना देवापासून म्हणजे आपल्या स्वतःपासून लांब करत, उनको अपने आप से वो दूर नहीं करता, त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवतो और उनके ऊपर कृपादृष्टी रखता, त्यांच्यावर नजर ठेवतो, उनके ऊपर नजर रखता। हे सर्व मेंढपाळाचे काम असते, ये सब चरवाहे के काम होता है। अतिशय सुंदर रीतीने मेंढपाळ आपल्या येशूने काम केले और बहुत सुंदर रीति से जो हमारा चरवाहा यीशु मसीह उसने ये काम किया। आता देवाबद्दलही याकूब काय म्हणत आहे और यहोवा के बारे में भी अभी याकूब क्या कह रहा है, पाहतो मेंढपाळाचं मेंढराबरोबरचं रिलेशन। यहाँ पर हम देखते हैं चरवाहे के साथ उसके भेड़ का जो रिश्ते के बारे में हम देखते हैं। हे नातं शेवटपर्यंत असलं पाहिजे और ये रिश्ता आखिर तक होना चाहिए। जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याचं नातं मेंढपाळाबरोबर राहणार, और जब तक मनुष्य जीवित है तब तक चरवाहे के साथ उसका रिश्ता रहेगा। जोपर्यंत मेंढपाळ जिवंत आहे तोपर्यंत त्याचं नातं काय राहणार, मेंढराबरोबर राहणार। और जब तक चरवाहा जीवित है तब तक भेड़ों के साथ उसका रिश्ता रहेगा। आपला देव जो आहे मेंढपाळ और हमारा परमेश्वर जो चरवाहा है त्याला अंत नाही, उसे अंत नहीं, तो आदि आणि अंत, वो अंत है, तो सुरुवात वो शेवट है।
और वो जो शुरुआत है और आखिर भी वही है, नेहमी लक्षात ठेवा. म्हणून माणसांमध्ये जी देवाने ठेवलेल्या मेंढपाळाला शेवट होऊ शकतो और मनुष्य में रखा हुआ जो चरवाहा है उसका अंत हो सकता है. त्याच्या जागेवर दुसरा मेंढपाळ येऊ शकतो और उसकी जगह पर दूसरा चरवाहा आ सकता है. येशू ह्या मेंढपाळाच्या जागेवर दुसरा मेंढपाळ येऊ नहीं शकत और यीशु ही सच्चे चरवाहे के बदले में दूसरा और चरवाहा नहीं आ सकता. हे नेहमी लक्षात ठेवा. ये हमेशा याद रखना. कारण त्याला शेवट नाही, क्योंकि उसको अंत नहीं. देव हा एकच आहे और परमेश्वर ही एक ही है. देव हा एकच आहे और परमेश्वर एक ही है. देव म्हणजे काय और परमेश्वर मतलब क्या? देव म्हणजे ज्याला कोणी बनवलं नाही. परमेश्वर मतलब जिसे किसी ने बनाया नहीं. हे नेहमी लक्षात. और ये हमेशा याद रखिए. जो जोशुआने प्रचार केला त्याच्यावर मला हा एक मुद्दा सर्वात जास्त आवडला और उस दिन जो जोशुआने प्रचार किया उसमें से एक मुद्दा मुझे बहुत अच्छा लगा. फक्त एवढंच आहे की त्याने जो विचारण्याचा जो प्रश्न तो जरा चुकीचा बोललेला और सिर्फ इतना ही है कि जैसे उसको पूछना चाहिए था सवाल वो देव म्हणजे काय हे बोलायला पाहिजे और परमेश्वर मतलब क्या ये पूछना चाहिए. देव कोण आहे, परमेश्वर कौन है, ही गोष्ट खरी आहे और ये बात सच है. तुम्ही जे बोलला ते सगळी उत्तर बरोबर और आपने जो उत्तर बोला वो सब बराबर है. कारण बायबलमध्ये असंच त्याच्याबद्दल वाक्य आहे ते सगळे और बाइबल में उसी रीति से उसके बारे में लिखा है. देव म्हणजे काय और परमेश्वर मतलब क्या? देव म्हणजे ज्याला कोणी बनवलं नाही तो बनवतो और परमेश्वर मतलब जिसने परमेश्वर को बनाया नहीं पर परमेश्वर ने उनको बनाया. पुन्हा सांगते. देव म्हणजे काय? परमेश्वर मतलब क्या? ज्याला कोणी बनवत नाही और जिसे कोई बनाता नहीं तो बनवतो और वो बनाता है तो देव, वो परमेश्वर. हाँ, तर कधी देवाची व्याख्या विचारली कोणी, जब कभी किसी ने अगर आपको परमेश्वर की व्याख्या पूछा तर तसं सांगा. तो आप इस रीति से बताओ. देव म्हणजे परमेश्वर मतलब ज्याला कोणी बनवलं नाही, जिसे किसी ने बनाया नहीं परंतु तो बनवतो पर वो बनाता है. म्हणून त्याने तुम्हाला मला बनवलं और उसने आपको और मुझे बनाया, सर्व जगाला बनवलं, पूरे संसार को बनाया. तो देव, वो परमेश्वर, त्याला कोणी नाही बनवलं और उसे किसी ने नहीं बनाया. मग तो कुठे आहे, तो कहाँ पर है, तो कुठे आहे हा प्रश्न लोक विचारतात ना. और वो कहाँ पर है ऐसा सवाल लोग पूछते हैं ना. तो म्हणालाय देव म्हणालाय मी स्वर्गात आहे और परमेश्वर ने कहा है कि मैं पृथ्वी में पाय ठेवण्याची जागा आहे, पृथ्वी मेरी पैर रखने की जगह. लक्षात ठेवा. देव स्वर्गात आहे और हमेशा याद रखना परमेश्वर स्वर्ग में है. आपण आता लोकांना म्हणाल देव तुझ्या दे माझ्या दे, हम लोगों को कहेंगे परमेश्वर तेरे अंदर है और मेरे अंदर है. आपण ख्रिस्ती लोकांना बोलू शकतो किंवा आपले जवळच्या लोकांना आपण बोलू शकतो, पण जगात ज्याला आपण सुवार्ता सांगतोय किंवा एखादी त्याला देवाची ओळख करवतोय तर त्याला नाही सांगू शकत देव तुझ्या दे माझ्या दे. और ये बात हम मसीह लोगों को बोल सकते हैं, हमारे जो निकट के लोग हैं उनको हम बोल सकते हैं. पर जिस संसार के जो लोग हैं जिन्हें हम यीशु की पहचान करवा रहे हैं, यीशु के बारे में जो समाचार बता रहे हैं, उनको ऐसा नहीं बोल सकते कि तेरे अंदर यीशु और मेरे अंदर ही. कारण माणसांमध्ये जे देव आपण लोकांना सांगतो त्यांच्या कुठून देवाला और जिन लोगों को हम बता रहे हैं उनके अंदर कहाँ परमेश्वर आया नहीं देव नहीं है उनके अंदर परमेश्वर. ते यीशुला ग्रहण केल्यानंतर देव येईल और उन्होंने यीशु को स्वीकार करने के बाद उनके अंदर परमेश्वर आया. आपण बोलू शकतो की माझ्यात देव आहे और हम बोल सकते मेरे अंदर परमेश्वर है और त्याला म्हणून तुझ्यात काय आहे और उनको कहेंगे तेरे अंदर नहीं है होईल ना, तो उनको दुख होगा ना. मग येतील का येशूकडे, तो आएंगे का यीशु के पास. आपण खूप पूजा आहे, देव तुमच्या मंदिरात आहे. देव तुमच्या मंदिरात ये गोष्ट खरी है. जुना करार पण सांगतात परमेश्वर तुम में है और जुना करार भी बताता है कि देव इस्रायली लोकांमध्ये आहे. परमेश्वर इस्रायली लोक ख्रिस्ती लोकांमध्ये आहे, मसीह लोगों में है. हे नेहमी लक्षात ठेवा. हे हमेशा याद. आपण जेव्हा त्यांना सांगू तर ते ऍक्सेप्ट नाही करत. पर जब हम उन्हें बताएंगे तो वो लोग ग्रहण नहीं करेगा, त्यांना वाईट वाटेल ना, उनको बुरा लगेगा ना. म्हणून त्यांना सांगण्यासाठी बोलावं लागतं देव स्वर्गात आहे और उनको बोलने के लिए बताना पड़ता है कि परमेश्वर स्वर्ग में है. स्वर्गात जाण्यासाठी और स्वर्ग में जाने के लिए आपण आलोय तिथे जाण्यासाठी जहाँ से हम आए वहाँ पर हमें जाने के लिए रस्ता माहीत आहे का, मार्ग मालूम है क्या, कसं जायचं आपण स्वर्गात, तो कैसे जाएंगे हम स्वर्ग में. म्हणून ठीक आहे मेल्यानंतर जाणार और मरने के बाद जाएंगे. मेल्यानंतर काय होतंय, कुठे गेला तो माणूस माहिती आहे का, और मरने के बाद वो मनुष्य कहाँ पर गया ये मालूम है क्या. त्यासाठी अशा एका माणसाची गरज आहे जो मरून जिवंत झाला. इसलिए उसके लिए ऐसे एक मनुष्य की जरूरत है जो मरकर जीवित हुआ, त्यावर तो स्वर्गात गेला और जो स्वर्ग में गया वही यीशु. म्हणून येशूचा जन्म झाला, इसलिए यीशुचा जन्म हुआ. हे सर्व सुवार्तेमध्ये किंवा तुम्हाला जेव्हा जास्त वेळ भेटतो त्यावेळेला तुम्ही हे बोलू शकता. और ये सब सुसमाचार में जब आपको ज़्यादा समय मिलता है तब आप इसे बता सकते हैं. आपला येशू हा मेंढपाळ, आपला देव हा मेंढपाळ आहे. हमारा जो परमेश्वर है वो चरवाहा है. याकोबाला देवाने निवडलं, याकूब को परमेश्वर ने चुना आणि याकोबाचं उतारवय झालंय और याकूब का अभिमन्यू हो चुका है. उत्पत्ति 48, जेनेसिस 48 उसका 15, जेनेसिस 48
वर्स 15 उत्पत्ती 48 त्याचं 15. जिसमें परमेश्वर याकूब है ना देवाबद्दल सांगतो की तो माझा चरवा मेंढपाळ आहे. और याकूब परमेश्वर के बारे में बता रहा है कि वो मेरा चरवाहा तो है. चरवाहाबद्दल मेंढपाळाबद्दल कसा बोलतोय बघा. और वो चरवाहे के बारे में किस तरह से बोलता है किती देखो. छान रिलेशनशिप आहे त्याची देवाबरोबर ते आपण बघूया. और परमेश्वर के साथ उसका कितना अच्छा रिश्ता है ये हम देखेंगे. नंतर त्याने योसेफला पुढील आशीर्वाद देऊन म्हटले, माझे पूर्वज अब्राहम युसूफ त्याचा मुलगा आहे. आता तो त्याला भेटलेला आहे आणि आता त्याचं उतारवय झाले याकोबाचं म्हणून तो आशीर्वाद देत आहे योसेफाला. और यूसुफ भी उसका बेटा है. अभी याकूब का उम्र हो चुका है, इसलिए वो भी यूसुफ को आशीष दे रहा है. माझे पूर्वज अब्राहम आणि इसाक यांचा देव ज्याने माझ्या आयुष्यभर माझा प्रतिपाळ केला तो देव. काय लिहिलेलं आहे. मेरे जो बाप दादे हैं उनका परमेश्वर अब्राहम का और इसहाक जो परमेश्वर के सामने चले वही परमेश्वर मेरे जन्म से चरवाहा कब से बना हो मेरे जन्म से लेकर आज के दिन तक मेरा चरवाहा बना रहा. परमेश्वर हमारे जन्म से लेकर हमारा चरवाहा है. आणि देव आपल्या जन्मापासून आपले मेंढपाळ आहे. ये हमेशा याद रखो. आणि हे नेहमी लक्षात ठेवा. हम बड़े होने के बाद हमें उसकी पहचान हुई आणि आपण मोठं झाल्याच्या नंतर आपल्याला त्याची ओळख लेकिन झाली. जब से हम उसके माँ के गर्भ में थे तब से ही वो हमारा चरवाहा. पण जेव्हापासून आपण आपल्या आईच्या उदरात होतो तेव्हापासून आपला तब मेंढपाळ से आहे. वो हमें संभाल रहा है. तेव्हापासूनच आपल्याला सांभाळतोय. हमें बड़ा भी उसी ने किया. आपल्याला मोठं पण त्यानेच भले केलं. हमें ज्ञान नहीं था इसलिए हमने सारा आदर मूर्तियों को दिया. आणि भले त्यावेळेस आपल्याला ज्ञान होतं म्हणून आपण सर्व आदर त्या मूर्तीला दिला. लेकिन हमें जन्म से कौन चला रहा है. पण आपल्याला लहानपणापासून कोण चालवत आहे. हमारा चरवाहा परमेश्वर. आणि आपला मेंढपाळ देव. और वो कहता है अब तलक. आणि तो म्हणतो आता आज पर्यंत. के दिन यानी मैं बूढ़ा हो चुका हूँ. आणि आजचा दिवस म्हणजे मी आता वृद्ध झाली. अब मेरी आंखें बंद होने के लिए आई. आता माझे डोळे बंद व्हायला आले. तब तलक वो मेरा चरवाहा बना है. तोपर्यंत तो माझा मेंढपाळ बना बना आहे. था नहीं लिखा आणि बनलेला होता असं नाही लिहिलंय. है लिखा है. आहे लिहिलंय. मतलब सचमुच है. तो म्हणजे खरंच आहे. हम रिलेशनशिप यहाँ देखते हैं, गहरा रिश्ता देखते हैं कि परमेश्वर उसका चरवाहा बना रहा और ये भी याकूब भी परमेश्वर की भेड़ बनी रही. आणि कोण नाता आपण इथे पाहत आहोत की देव त्याचा याकोबाचा मेंढपाळ बनून राहिला आणि याकोब सुद्धा त्याचं मेंढपाळ बनवून राहिला. आज हमारा परमेश्वर भी हमसे वैसा ही रिश्ता चाहता है. आणि आज आपला देव आपल्याला अशाच नात्याची अपेक्षा वो करतो. ऐसा चाहता है कि हम भी हमारे परमेश्वर के साथ हमारी आखिरी सांस तक हमारा परमेश्वर हमारा चरवाहा है. आणि त्याची इच्छा आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत देवच आपला मेंढपाळ बनून यीशु राहावा. हमारा चरवाहा है. येशू आपला मेंढपाळ हमारे आहे. आखिरी सांस तक हमारा यीशु ही हमारा चरवाहा है. आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपला येशूच आपला मेंढपाळ राहायला हम पाहिजे. उसकी भेड़ बनी रहे. आणि आपण त्याचे मेंढ बनून कहीं राहिला और पाहिजे. नहीं जाए. आपण दुसरीकडे कुठे जाऊ यीशु नये. कहता है मेरी भेड़ मेरी वाणी सुनती है आणि येशू म्हणतो माझी जी मेंढ आहे माझी वाणी और वो आहे. मुझे जानती है. आणि त्या मला ओळखतात. मैं भी उन्हें जानता हूँ. मी त्यांना ओळखतो. मेरा पिता उन्हें जानता माझा है. पिता त्यांना ओळखतो. आप ये यूहन्ना 10 में पढ़ सकते हैं. तुम्ही और मध्ये वाचू शकता. मेरी वाणी सुनती है. आणि त्या माझी वाणी ऐकतात. परायों के पीछे नहीं ते चलते. परक्यांच्या मागे नाही चालत. याकूब की जिंदगी में बहुत सारे पराये बातें आने वाली थी लेकिन याकूब गिरा नहीं. आणि याकोबाच्या जीवनामध्ये खूप साऱ्या परक्या गोष्टी येणार होत्या पण त्याच्यामध्ये तो पडला नाही. सबसे पहली बात वो जब अपने मामा के घर गया. आणि सर्वात पहिली गोष्ट जेव्हा तो आपल्या मामाच्या घरी गेला. उसका मामा पराये देवताओं को चलता था, आणि मानता था. त्याचा जो मामा होता तो परक्या देवतांना मानायचा. उसने जो याकूब को अपने पास रखा था ना अपने उद्देश्य के लिए रखा था, अपने फायदे के लिए रखा था. आणि त्याने जे याकोबाला स्वतःजवळ ठेवलेले स्वतःच्या फायद्यासाठी लाभासाठी ठेवलेले. क्योंकि उसको मालूम पड़ा था परमेश्वर इसके साथ है. कारण त्याला माहीत पडलेलं की देव ह्याच्याबरोबर आहे. इसके कारण इसका परमेश्वर मुझे आशीष दे रहा आणि ह्याचा देव ह्याच्यामुळे मला आशीर्वाद देतो. है. और इसीलिए अपने स्वार्थ के लिए उसने रखा. म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी त्याने ठेवलं. ये वो बात जानता था. आणि ही गोष्ट त्याला माहिती वो होती. परमेश्वर को ग्रहण करता तो ज्यादा अच्छा होता. आणि जर त्याने देवाला ग्रहण केलं असतं तर चांगलं झालं परमेश्वर परमेश्वर. उसे भी आशीष करता. आणि मग देवाने त्याला पण आशीर्वाद दिला बोलते असता. ना इंसान की मेंटालिटी बराबर नहीं रहती. पण बोलत नाही माणसाची मानसिकता बरोबर नसते. लाबान की मेंटालिटी बराबर नहीं थी. लाभांची मानसिकता बरोबर नव्हती. इसलिए उसने सिर्फ याकूब को अपने पास रखना चाहा लेकिन याकूब का परमेश्वर नहीं चाहिए था. याकूब को द्वारा मिलने वाली आशीष उसको चाहिए. आणि त्याला फक्त याकोब हवा होता आणि याकोबाचा देव त्याला नको हवा होता. याकोबांकडनं भेटणारा आशीर्वाद देवाकडनं भेटणारा आशीर्वाद त्याला हवा होता. इसीलिए उसने देखा कि याकूब जिस काम में हाथ डालते हैं उसमें सफल है. म्हणून त्याने पाहिलं की याकोब ज्या काही कामात हात घालतो त्याच्यामध्ये आशीर्वाद उसने आहे. उसको काम पे रखा. म्हणून त्याला कामावर ठेवलं. क्या रखा?
काम पे रखा। काय केलं? कामावर ठेवलं. हालेलुया, 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 हालेलुया. आपके साथ भी वैसे ही होता है। आणि तुमच्या बरोबर पण असंच आपके होतं. जो घर के लोग, तुमचे जे घरातले लोक, रिश्तेदार लोग, तुमचे नातेवाईक आपसे रिश्ता क्यों जोड़े? तुमच्याशी त्यांनी नातं का कोई जोडले? इंसान भी, आणि कोणताही माणूस सुद्धा, रिश्तेदार, आपके पड़ोसी, आणि तुमचे शेजारी, आपके फ्रेंड सर्कल, आणि तुमचे फ्रेंड सर्कल आपसे रिश्ता क्यों जोड़े? तुमच्याशी नातं का जोडले पाहिजे? आपके द्वारा परमेश्वर उनको आशीष देता है। कारण तुमच्या द्वारे देव त्यांना आशीर्वाद देतो. तुम्हारा परमेश्वर उनको नहीं चाहिए, आणि तुमचा देव त्यांना नकोय, पर तुम्हारे द्वारा उसकी जो दी हुई आशीष उनको चाहिए। आणि तुमच्याद्वारे तो त्याच्याकडे जो भेटलेला आशीर्वाद आहे तो त्यांना पाहिजे. शहनाई चाहिए, त्यांना आरोग्य पैसा पाहिजे, चाहिए, पैसे पाहिजे, सब कुछ चाहिए, सगळं काही पाहिजे, लेकिन परमेश्वर नहीं। पण देव नकोय. तो समझा? मला समजलं. इसलिए कुछ कोई लोग आपकी फ्रेंडशिप तोड़ते नहीं, म्हणून काही काही लोक तुमच्याशी जे फ्रेंडशिप आहे ते तोडत बार नाही. बार आपको घर में बुलाते हैं। वारंवार तुम्हाला घरात बोलवतात, उनको मालूम पड़ता है जब आपका पैर उनके घर में जाता है, घर में शांति है। आणि त्यांना माहित पडते की जेव्हा तुमचे पाय त्यांच्या घरामध्ये पडतात तेव्हा त्या घरात शांती परमेश्वर येते. भी दिखाता भी है, ये याद रखो कि आपके उनके घर में जाने से उनको आशीष मिली। आणि देव त्यांना दाखवतो की तुम्ही त्यांच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना आशीर्वाद भेटलाय. ये हमेशा याद रखना। आणि हे नेहमी लक्षात ठेवा. शत्रु को भी दिखाता है, शत्रूला पण दाखवतो, तुम्हें इससे ही लड़ा, इस पे ही जलन किया, इसलिए तुझको ये विपत्ति आई। आणि तो याच्याशी रडलास, याच्यावरची जळण केलंस म्हणून ही विपत्ती तुझ्यावर आली आहे. इसका यीशु इसके बदले में लड़ता है, आणि ह्याचा येशू ह्याच्या बदल्यामध्ये लढतो. इसलिए बी केयरफुल, आगे से इससे कुछ गलत बात नहीं म्हणून होगी। खूप काळजीपूर्वक राहा आणि पुढून त्याला काही बोलू नकोस. कितना अच्छा है ना हमारा परमेश्वर। आणि किती चांगला आहे ना आपला देव. कभी कभी मैं इन विषय पे सोचकर मैं बोलती हूँ अया किती चांगलं, भांडायला काही जायची गरजच नाही, और कभी कभी इस विषय में मैं सोचती हूँ कितना अच्छा, झगड़ा करने के लिए जाने की कोई जगह ही नहीं, बोलायची गरज नाही की माझ्यामुळे तुम्हाला माझ्या येशूने आशीर्वाद दिला। और उनको बोलने की जरूरत ही नहीं कि मेरे कारण मेरे परमेश्वर से तुझे आशीष देव दिया. त्यांना सांगतो, परमेश्वर उन्हें बताता है त्यांना जाणीव देतो। और उनको एहसास करवा के देता है. किती छान ना, कितना अच्छा है. हा आहे आपला देव, ये हमारा परमेश्वर है. माहिती बेटा। म्हणून लाबानाला फक्त आशीर्वाद पाहिजे होता जो याकोबाद्वारे मिळणार होता। और लाबान को सिर्फ आशीष चाहिए थी जो याकूब के द्वारा उसको मिल रही थी. म्हणून त्याने काय केलं, त्याने आपल्या मुली दिल्या, इसलिए उसने क्या किया, अपनी बेटियों को दिया. दोन्ही मुली दिल्या की त्याने त्याच्याबरोबरच राहावं। और दोनों बेटियों को दिया कि वो उसके साथ त्या रहे. दोन्ही मुली पण पराया देवतांना जाणत होत्या, और ये दोनों बेटियां भी पराये देवताओं को जानती पण थी, तो त्यांच्या बळवण्यात आला नाही। और वो उनके भड़काने में नहीं आया. त्याने आपला मेंढपाळ चेंज नाही केला, उसने अपना चरवाहा चेंज नहीं किया. ना बायकोच्या बोलण्यात ना मामाच्या बोलण्यात। न पत्नी के बोलने से ना उसके मामा के बोलने लोक से. आपल्या मामाला घाबरतात ना, लोग अपने मामा को डरते हैं ना. आपल्या आईचा भाऊ आहे, और मेरी माता का भाई है. आपल्याकडे तर असंच होतं ना, हमारे यहाँ तो ऐसे ही होता है ना. मामाला घाबरतात ना। मामा को डरते हैं ना. काय घाबरतात? क्यों डरते हैं? जेव्हा की काकाला घाबरलं पाहिजे ना। बल्कि चाचा को डरना चाहिए. काका माहिती आहे ना, चाचा मालूम है ना, वडिलांचा भाऊ। और पिता का भाई. बाहेर युपीला तिथे तिथे काकांना घाबरतात, और बाहर यूपी में और अलग अलग जगह पर चाचा को डरते हैं. केरळ मध्ये, केरल में, अशा साऊथ मध्ये, साउथ में. जर तुम्ही गेलात ना तिथे काकांना घाबरतात अगर आप वहाँ पर गए तो वहाँ पर चाचा को डरते हैं आणि मामाशी प्रिय असतात। और मामा से प्यार से रहते हैं. पण आपल्या इथे और हमारे यहाँ पर मामाला घाबरतात। मामा को डरते हैं. मी विचारलं का, और मैंने पूछा है कि बरोबर, वो मारते डांटते, आणि ते मारतात, ओरडतात, इसीलिए मामा को डरते म्हणून मामाला घाबरतात. है ना। मामा ओरडतात, ए असं का केलं, ए कारण वो उसकी बहन का बेटा रहता है, आणि मामा ओरडतो का, कारण तो त्यांच्या बहिणीचा मुलगा आहे. इसीलिए वो हक उपजता है, म्हणून ते हक्क गाजवतात. मारते फिर मामा के घर में जाने का रहता है छुट्टी में हमेशा। मग सुट्ट्यांमध्ये नेहमी मामाच्या घरी जायचं असतं. मामाच्या गावाला जाऊया, काहीतरी गाणे नाही, झुक 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 आगीन गाडी धुरांच्या देशा, आपली गाडी पाहूया, मामाच्या गावाला जाऊया। आपण सगळेजण, आपल्याकडे कशी प्रथा आहे, आपण सुट्ट्या पडल्या की मामाकडे जातो। और हमारे यहाँ पर कैसे प्रथा है कि छुट्टी गिरने के बाद मामा के गाँव में जाते पण हैं. मामाच्या घरात मामाचं राज्य, और मामा के घर में मामा का राज्य है, म्हणून आपण मामाला घाबरतो। इसलिए हम मामा को डरते म्हणून हैं. मामा म्हणतो, ए तिथे बसू नको, ए याला हात नको, ए माहिती ते करू, ए इथे करू नको। इसलिए मामा कहते हैं यहाँ मत बैठिए, मत करो, इसको हाथ मत लगाइए. लहानपणापासून भीती असते। वो बचपन से ही डरते तो हैं. मामा म्हणतो हिला आणू नको, और मामा कहते हैं इसको लेकर मत आ. मग सगळे चालेल मी घरी। और सब लोग जा रहे हैं ये घर पे. मग ते म्हणून ते मामाला घाबरतात, मामा
लोग डरते हैं और बोलते हैं मामा मुझे भी बोला, मुझे भी छुट्टी में आना है। मामा राहतो गावी, मामा रहता है गाँव में, आंबे तोडायला भेटतात, फिर आम तोड़ने के लिए मिलता है, खायला भेटतं, खाने के लिए मिलता गावाला है, नदी असते, गाँव में नदी होती है नदीत पोहायला भेटतं, और उसमें तैरने के लिए मिलता पाय है, टाकून बसायला भेटतं, पैर डालकर मिलने झोके मिळतात, और झोका मिलता है, झाडांना मोठे मोठे झोके खेळायला भेटतं, फिर झाड़ को बड़ा बड़ा झोका लगाते मग हैं, मामा शेतातून येतो ऊस आणतो. और मामा कैसे आता है ऊस लेकर आता हे है। सर्व आमच्या बालपणाचे होते, कारण आम्हाला मामाच्या घरी जाता येत नव्हतं. और ये सब बचपन से हमारे आमचे मामा फ्रेंड्स आम्हाला सांगायचे, और हमारे फ्रेंड्स हमें बताते आम्ही थे, मामाच्या घरी गेलेलो, हम मामा के घर पे गए थे, ऊस खाल्ला, हमने गन्ना खाया, तर म्हणे माझं घर कमजोर आहे, मला ऊस खाल्ला. फिर मैं कहती थी मेरा दांत कमजोर है तो मुझे गन्ना नहीं मामाच्या घरी खाता, नाही गेलो. और अच्छा हुआ मैं मामा के घर में कोण नहीं म्हणलं, गया। आम्ही ना आंब्याच्या झाडावर चढलो. और कोई कहता था कि हम आम के झाड़ पर चढ़े बाबा थे। आम्ही तो आंब्याचं झाड बघितलंच नाही, आम्हाला आंबा चढताच येते, बोललं बाबा आपण मामाच्या घरी नाही गेलो. और हमने तो आम का झाड़ देखा है, आम के झाड़ पर चढ़ने के लिए मुझे आता भी नहीं, अच्छा हुआ हम आम त्यांच्या के प्रत्येक झाड़ शब्दाला आम्ही विरोध केलेला आहे. पर उनके हर एक शब्दों को मैंने विरोध किया ते है। म्हणाले आम्ही ना पोहायला गेलेलो, और वो कहते मामाच्या गावी लय मोठी नदी आहे, माणसं डुबतात, मधात आम्ही पोहत होतो, आमच्या मामाने पोहायला शिकवलं. और मामा के गांव में बहुत बड़ी नदी है, वहाँ पर लोग मला आपल्याला पाणी आवडतच नाही बाबा, पहिल्यापासून नाही. असं आपल्याला आपण मामाच्या गावी नाही गेलो. और पानी मुझे पहले से ही अच्छा नहीं लगता, अच्छा हुआ मामा के गांव में नहीं गए। मला कळालं लोक मामाला, आता हा विषय दुसरीकडे जाईल, मामाला घाबरतात, पण हा मामाकडे तसाच गेलाय. और लोग मामा को डरते हैं पर ये मामा के पास वैसे ही गया है। याकोब पळून मामाकडे गेला ना, याकूब भागकर मामा के पास गया ना, बरोबर आहे. सही बात है। जेव्हा मुलं आई वडिलांकडून पळतात ना, तर ते पहिलं कुठं पळून जातात माहिती, मामाकडे. और जब बच्चे माँ बाप के पास से भाग जाते हैं ना तो सबसे पहले कहाँ पर जाते हैं मालूम है? मामा के पास। कुणाकडे जातात कहाँ पर जाते हैं? है ना दिलीप भाऊ, दिलीप भाऊ नानगोबे, और दीदी का एक और वो है, ते पण मामा आहेत ना कुणाचे तरी, और वो भी तो किसी के मामा है। है ना. जेव्हा मुलं पळतात घरातून, और जब बच्चे भाग जाते हैं घर से, पहिले ते कुणाकडे जातात, मामाकडे जातात. पहिले मामा आणि मामीशी फ्री असतात. क्योंकि मामा और मामा के साथ वो लोग फ्री रहते हैं। रेबेकाने पण असंच सांगितलं, रिबेका ने भी ऐसे ही आणि बताया आयझॅकने पण हेच सांगितलं, और इसाक ने भी यही बताया, जा तुझ्या जाओ मामाकडे जा, तेरे मामा के पास जा, त्याची मुलगी कर, उसकी लड़की को कर, है ना, आपल्या जातीतली कर. हमारी लड़की कर। म्हणून लोक मामाकडे जाऊन मामाच्या मुलीला पटवतात. इसलिए लोग मामा के पास जाकर मामा की लड़की को पटा देते हैं। त्यांनी पण तेच केलं ना, याकोबाने याकूब ने भी यही किया ना, 2 मुली होत्या, दोन्ही मुलींना पटवलं. और 2 लड़कियां थी, दोनों लड़कियों को पटाया। त्याच्यानंतरच देवाने रूप दिला, एका घरातून 2 बहिणींना घ्यायचं नाही. और उसके बाद ही परमेश्वर ने नियम बनाया है कि एक ही घर से 2 लड़कियों को नहीं देना है। एका घरात म्हणजे एकाच माणसाने 2 बहिणींची लग्न नाही करायचं. और एक ही मनुष्य ने 2 लड़कियों के साथ 2 बहनों के साथ शादी नहीं करना है। श्राप दिलेला आहे. उसके ऊपर पर श्राप दिया जेव्हा है। आपल्या मेवणीबरोबर तो झोपतो, तर देवाने त्याला श्रापित केलेलं आहे. जब अपनी साली के साथ वो सोता है तो उसके ऊपर श्राप दिया है। तर सांगायचा उद्देश, देव त्याच्या आई वडिलांनी मामाकडे पाठवलं, म्हणजे स्वतःच्या भावाकडे पाठवलं. और उसके माता पिता ने क्या किया, उसके मामा के पास भेजा, मतलब उसके अपने भाई के पास। मामा दुसरी देवी देवतांना मानत होता, और मामा दूसरे देवी देवताओं को मानता था, याकूब झुकला नाही. पर याकूब झुका नहीं। याकोबाचा देव देवच राहिला, याकूब का मेंढपाळच राहिला. परमेश्वर ही रहा और उसका माझ्या चरवाहा दोन्ही मुली इव्हन इथपर्यंत राहेल मोठी घेऊन पळाली, तरीही याकोबाचा देव देवच राहिला, मेंढपाळ त्याचा देवच राहिला. और उसकी दोनों जो लड़कियां थी वो भी भाग गई। नहीं, उसको दोनों जो बीवियां थी वो भी अन्य देवताओं को मानती थी, लेकिन यहाँ तक कि जब वहाँ से भागने का समय आया तो राहेल ने क्या किया, देवी देवताओं को लेकर भागी ना, लेकिन याकूब झुका नहीं. इससे मालूम पड़ता है कि आज हमारा परमेश्वर हमसे जो परमेश्वर के साथ जो रिलेशनशिप बनाना है, आणि याच्यातून आपल्याला माहित पडतं की जे काही आपल्याला नातं देवाबरोबर बनवायचं वो आहे ऐसा ही बनाना है. ते असंच बनवायचं. हमारे जन्म से लेके आपल्या जन्मापासून हमारे आखिरी सांस तक परमेश्वर ही हमारा चरवाहा होना है. आपल्या शेवटच्या संसापर्यंत देवच आपला मेंढपाळ व्हायला जब पाहिजे. परमेश्वर हमारे साथ चरवाहा बनकर हमें संभालता है बूढ़े होने तक, आयु देखो हमारा चरवाहा अपनी भेड़ों को कितना आयु देता है, बूढ़ी होने तक दीर्घायुष्य. आणि आपला जो मेंढपाळ आहे, आपला जे काय करतो मेंढपाळ किती आयुष्य देतो, वृद्ध होईपर्यंत. याकूब को बूढ़ा होने तक आयु मिला. आणि याकूब वृद्ध होईपर्यंत त्याला आयुष्य भेटलं. हाँ प्रियो, उसकी आयु बताई गई है 49 में है.
आणि तो वृद्ध झाला, बहुत बूढ़ा हुआ, तो वृद्ध झाला बूढ़ा होकर दीर्घायुष्य होकर वो सो गया। आणि वृद्ध होऊन दीर्घायुष्य होऊन तो मग झोपला। चरवाहा जब हमारा यीशु ही रहेगा ना, हम भी दीर्घायुष्य रहेंगे। ये अपने जीवन में धनी रहा, अमीर हुआ, ऊंचा रहा और वो आशीर्वाद देने वाला बना। आणि आपला मेंढपाळ जेव्हा येशू झाला ना तेव्हा तो खूप श्रीमंत झाला, खूप धनी झाला आणि तो दुसऱ्यांना आशीर्वाद देणारा झाला। वैसे ही प्रियो, अगर यीशु हमारा चरवाहा रहेगा ना, हम भी 47 से याकूब ने फिरौन से कहा, मैं 130 वर्ष परदेसी होकर अपना जीवन बिता चुका हूँ। मेरे जीवन में 47 का 9, मेरे जीवन के थोड़े दिन जो भरे हुए थे, मेरे बाप दादे परदेसी होकर जितने दिन तक जीवित रहे उतने दिन का मैं अभी नहीं हुआ। म्हणजे त्याने तिथं आयुष्य सांगितलं, त्याचं थोडंसं अजून थोडंसं पुढं ढकला, तेवढं वर्ष त्याला आयुष्य भेटलं, इतना आयु उसको मिला। आणि एवढं आयुष्य त्याला भेटलं। परमेश्वर चाहता है आप 47 का 28। मिस्र देश 17 वर्ष जीवित रहा। इस प्रकार याकूब की सारी आयु 147 वर्ष। पढ़ो मराठीमध्ये। इजिप्त देशात आल्यानंतर याकूब 17 वर्षे जगला। म्हणजे किती वर्ष जगला? 17 वर्ष। और जब वो मिस्र देश में आया, म्हणजे तो मृत्यू पावला तेव्हा 147 वर्षांचा होता। 147 कितना आयु? 150 के लिए 3 कम, 150 साठी 3 कमी आहे ना। कितना अच्छा आइडिया ना। आणि किती चांगलं झालं ना। इसलिए परमेश्वर चरवाहा बनकर रहो, आप उसकी भेड़ बन के रहो, तो वो प्रभु आपको दीर्घायुष्य देगा। आणि देव तुमचा मेंढपाळ बनून राहील आणि तुम्ही त्याचे मेंढर बनून राहा, मग देव तुम्हाला दीर्घायुष्य देईल। परमेश्वर का चरवाहा, परमेश्वर याकूब का चरवाहा था आणि देव याकोबाचा मेंढपाळ होता। इसी कारण से उसने याकूब के 12 गोत्रों को सुरक्षित रखा। म्हणून त्याने याकोबाच्या 12 गोत्रांना सुरक्षित ठेवलं। यूसुफ के दोनों बच्चों को अपने गोत्र में लिया आणि युसुफाच्या दोन्ही पुत्रांना आपल्या गोत्रामध्ये घेतलं। मालूम है? और याकूब अपने बच्चों को आशीष देने वाला बना आणि याकोब आपल्या मुलांना आशीर्वाद देणारा बनला, वंश बनाने वाला बना। वंश बनवणारा बनला। क्यों? क्योंकि याकूब परमेश्वर के सामने फेथफुल रहा। का? कारण याकोब देवाच्या समोर विश्वसनीय उसकी आहे, भेड़ बन के रहा, त्याचाच मेंढर बनून राहिला। उसका ही भेड़। अभी उसकी जिंदगी में जो 2 एक्स्ट्रा बीवी आई, वो उसकी गलती नहीं थी। आणि त्याच्या जीवनामध्ये ज्या 2 एक्स्ट्रा ज्या पत्नी आलेल्या त्या त्याची चुकी नव्हती। वो होना ही था क्योंकि 12 गोत्र बनना था। ते होणारच होतं कारण 12 गोत्र बनायचं होतं। लेकिन हमारा कहने का उद्देश्य ये है कि जो हो चुका उस पर बातचीत न कर उसकी जिंदगी में वो परमेश्वर के साथ हमेशा परमेश्वर की भेड़ बना रहा। आणि त्याच्या जीवनात ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याची बातचीत न करता तो देवाचा मेंढर बनून राहिला, या गोष्टीवरती आपण लक्ष दिलं आज पाहिजे। तो हमसे यही कहता है, आणि आज देव आपल्याला हेच अपना भी म्हणतो। रिश्ता वैसे ही बना, आणि आपलंही नातं असंच बनवा। अपने चरवाहे के साथ अच्छा गहरा रिश्ता बना। भले हमारे लोग कुछ भी करते हो, आणि आपल्या मेंढपाळाबरोबर चांगलं घट्ट नातं बनवा, भले आपले लोक काहीही बोलत नाही। हमारे घर के लोग भले मूर्ति पूजा करते, अन्य देवी देवताओं को मानते, हम उनको देखकर हम अपने चरवाहे से रिश्ता नहीं तोड़े। आणि आपली लोक मूर्ती पूजा करतात, आपल्या लोकांना मानतात, पण आपण तसं करू नये। आपण मूर्ती पूजा करू नये, पण आपण आपलं नातं आपल्या मेंढपाळाबरोबर तो ही आप दीर्घायुष्य हो। तेव्हाच तुम्हाला दीर्घायुष्य भेटेल। याकूब बीमार था, याकोब आजारी होता, तो आप भी बीमार नहीं हो। तर तुम्ही आजारी नाही पडणार। हमारा चरवाहा चंगाई देने वाला है। आपला मेंढपाळ आरोग्य जब देणार। कहीं भी हमारा रिश्ता परमेश्वर के साथ खराब हो जाता है, तभी बीमारी आती है। जेव्हा कुठेतरी आपलं नातं देवाबरोबर बिघडून जातं तेव्हाच आजार पण आपल्यावर ये येईल। हमेशा याद रखें। हे नेहमी लक्षात इसलिए ठेवा। प्रियो, आज हमारा परमेश्वर इस याकूब के द्वारा क्या कहता है? म्हणून आज आपला देव याकोबाच्या द्वारे आपल्याला काय आज म्हणतो? के दिन तक, यानी मेरा 147 एज हो गया है, आज के दिन तक परमेश्वर ही मेरा चरवाहा बना रहा। क्षण के लिए भी, थोड़े समय के लिए भी मैंने उसे छोड़ा नहीं। आणि आजपर्यंत 147 वर्ष मी जगलो, तरी पण आतापर्यंत मी देवाने मला सोडलं नाही, तोच माझा मेंढपाळ बनवून मैं राहिला। मेरे मामा का सुनकर मामा के पीछे नहीं गया, मी माझ्या मामाचं ऐकून माझ्या मामाच्या मागे नाही मेरी गेलो। बीवियों का सुनकर मेरी बीवियों का नहीं
अनुसार नहीं किया। माझ्या पत्नीचं ऐकून मी माझ्या पत्नीनुसार नाही केलं. परमेश्वर मेरा चरवाहा और मैं उसकी भेड़ उसका ही सुनकर मैं किया। आणि देव माझा मेंढपाळ, मी त्याचं मेंढपाळ आणि त्याचंच ऐकून मी सगळं काही केलं. जब परमेश्वर ने उसे कहा याकूब तुझे वापस जाना है, म्हणून देवाने त्याला सांगितलं की याकूब तुला पुन्हा तिकडे जायचं. ऑलरेडी डर चुका था। तो पहिलेच घाबरला होता. उसके अंदर किसका डर था? त्याच्यामध्ये कोणाची भीती होती? एसाव की। एसावाची. एसाव उसको मारने वाला था। एसाव त्याला मारणार होता. एसाव के डर के मारे ही भागा था ना। आणि एसावच्या भीतीमुळेच तो पळाला होता. लेकिन एसाव के डर के मारे भी उसके अंदर इतनी डर आ गया, इतना डर आ गया कि वो पहाड़ पर प्रार्थना करने के लिए गया। आणि त्याच्यामध्ये एवढी भीती आली की तो डोंगरावरती प्रार्थना करायला गेला. याकूब के द्वारा एक बात अच्छा सिखा दिया। आणि याकोबाच्या द्वारे एक चांगली गोष्ट तुम्हाला जब शिकवते. आपको कभी भी डर आता है, जेव्हा केव्हा तुम्हाला भीती येते ना, तो डर कर ऐसे ही पड़े मत रहो, सीधा परमेश्वर के पास जाओ आणि भीतीमध्ये असं पडून राहू नका, पण सरळ देवाकडे जा और परमेश्वर से सामर्थ्य लो। आणि देवाकडनं सामर्थ्य घ्या. उसने तब तक प्रार्थना की त्याने तोपर्यंत प्रार्थना जब केली तक उसको सामर्थ्य नहीं मिला। तोपर्यंत त्याला सामर्थ्य नाही और भेटलं. जब सामर्थ्य मिला, आणि जेव्हा त्याला सामर्थ्य भेटलं, एसाव के सामने झुका, तो एसावाच्या समोर झुकला. 7 बार झुका। 7 वेळा झुकला. वो झुकना ही था उसको, आणि ते झुकायचं होतं त्याला, उसको सबमिट करना था। कारण त्याला सबमिट अगर करायचं वो होतं. ऐसा ही खड़ा रहता ना, जर तो असंच उभा राहिला असता ना, एसाव उसको मारता। तर एसावने त्याला मारून टाकलं वो असतं. एसाव जब भागकर आ ही रहा था, पण जेव्हा एसाव पळून येतच होता, याकूब ने अपने आप को झुका दिया और झुककर ऐसा लिखा है दंडवत किया। आणि याकूब ऐसा झुकला झुका नहीं, नीचे बैठा और झुककर सिर झुकाकर फिर खड़ा होकर फिर ऐसा दंडवत किया 7 बार। आणि खाली बसून त्याने काय केलं, 7 वेळा त्याला दंडवत जैसे केला. अपने शत्रु से समेट करना है तो कभी कभी अपने को झुकना पड़ता है। आणि आपल्या शत्रूंची जेव्हा समेट करायचा असतो तेव्हा कधी कधी आपल्याला झुकावं लागतं. उसका एक लिमिटेशन बताया 7 बार। आणि जसं एक लिमिटेशन सांगितले 7 वेळा. अगर भी 7 बार गिरेगा, आणि नीतिमान 7 वेळा पडेल, परमेश्वर उठाएगा। देव त्याला उचलेल. मतलब 8वीं बार क्या होगा? 8व्या वेळेला काय होईल? शिक्षा। शिक्षा. आपको मार मिलेगा। तुम्हाला मार भेटेल. अब आप 7 बार झूठ बोले, तुम्ही 7 वेळा खोटं बोललात 8वीं बार झूठ बोलने के बाद आपको आणि 8व्यांदा खोटं बोलायच्या नंतर फिर आपली दात नाही करत होता है. झूठ कम खावा। दीदी कोई बोली है क्या? दीदी बोली की देव कम खाओ. अशा रीतीने जेव्हा तुम्ही 7 वेळा, तसंच शत्रूच्या समोर सुद्धा कधी आपल्याला झुकावं लागतं. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर समेट करायचं आहे तर 7 वेळा. म्हणून तर येशू म्हणाला 7च्या गुणी 70, म्हणजे तुम्हाला किती वेळा झुकायचं आहे? 7 गुना मतलब आपको कितने बार झुकना है? 490 490 बार. नवीन घरात अजून थोडंसं स्पष्टीकरण केलं. और नए कलर में और थोड़ा स्पष्टीकरण दिया है. माहिती पडलं. म्हणून प्रियानो, सांगण्याचा उद्देश आज देव आपल्याला हे सांगतो की देव मग आशीर्वाद जर मेंढपाळाचा आपण बनून राहिलो, अगर हम चरवाहे के बने रहे, त्याच्याशी आपलं नातं चांगलं ठेवलं, उससे ज़्यादा हमारा रिश्ता अच्छा रखा, तर देव आशीर्वाद, आपण दुसऱ्यांना आशीर्वाद देणारं साधन बनतो। तो हम दूसरों को आशीष देने वाला एक साधन बन ते जाए. म्हणाला की मेरे जो बाप दादे अब्राहम इसहाक के जो कहलाए हैं, तेरे बच्चे भी उन्हीं के कहलाएंगे और पृथ्वी में वो बहुत बढ़ेंगे। आणि माझे पूर्वज अब्राहम आणि इसाक यांचा जो देव आहे आणि तुझी मुलं पण त्याचीच बनून राहते आणि देव त्यांना खूप त्याच्या वाढायचा. वंशाला आशीर्वाद दिला। उसके वंश को आशीष दिया. और परमेश्वर क्या कर रहा था? उसका चरवाहा बनकर, आणि देव काय करत होता त्याचा मेंढपाळ बनून? कहता है वही दूध मेरी सारी बुराई से छुड़ाता आया। आणि तो ते 16 वचन है, त्याने 48 का 16। 48 ते 16. ज्या देवदूताने मला सर्व घातपातापासून सुरक्षित ठेवले, तो देवदूत या मुलांना आशीर्वादित करो. मालूम हुआ? इसलिए प्रियो, अपना चरवाहा से अच्छा रिश्ता बनाओ। म्हणून प्रियांना आपल्या मेंढपाळाबरोबर चांगला नाता बनवा. हमारा परमेश्वर सचमुच बहुत अच्छा है प्रियो। आपला देव खरंच खूप चांगला आहे प्रिया. वो चाहता है कि हम उसके साथ अच्छा रिश्ता रखें, त्याची इच्छा आहे की आपण त्याच्याबरोबर चांगलं नातं ठेवावं, हम उसके साथ बने रहें। आपण त्याच्याबरोबर बोलून राहावं. हम बहुत, हमारा परमेश्वर हमारे लिए बहुत इम्पोर्टेंट है। आणि आपला देव आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अगर हम परमेश्वर के साथ सही रिश्ता नहीं रखेंगे, जर आपण देवाबरोबर चांगला नातं नाही ठेवणार, तो फिर प्रियो रिलेशन गड़बड़ी हुआ तो फिर झगड़ा, कलह, बीमारी, ये सब आते हैं। आणि नात्यामध्ये जर गडबडी झाली तर मग भांडणं, आजारपण या सगळ्या गोष्टी येतात. तो प्रियो हमेशा याद रखो, आज हमारा परमेश्वर हमसे कहता है कि प्रभु ने हमको खरीद किया है, आणि आज देव आपल्याला म्हणतो की आज देवाने आपल्याला विकत घेतलेला वो भी आहे, अपने बहुमूल्य लहू से। तेही आपल्या बहुमूल्य
के रखता है। 15 के पत्री में पढ़ सकते हैं। 13:15 में वाचू यीशु शकता. मसीह के लहू से, बहुमूल्य लहू से हम खरीदी किए गए हैं। आणि येशू ख्रिस्ताच्या खूप मोठ्या किमती रक्ताने त्याने आपल्याला विकत तो घेतले आहे. इसलिए हम बहुत इम्पोर्टेंट लोग हैं। म्हणून आपण खूप महत्त्वाचे लोक आहोत. हम बहुत इम्पोर्टेंट लोग हैं। आणि खूप आपण महत्त्वाची गरजेची लोक के आहोत. बने रहो, मग तुम्ही देवाचे और किती रिश्ता छान. बनाए रखो। आणि हे नातं बनवून ठेवा. आप उसकी भेड़ तुम्ही त्याची मेंढरं और वो आपका चरवाहा। आणि तो तुमचा मेंढपाळ. अपनी जिंदगी में किसी को दूसरा चरवाहा बनने मत दो। आणि आपल्या जीवनामध्ये कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीला मेंढपाळ करू देऊ नका. सिर्फ यीशु चरवाहा। फक्त येशूच मेंढपाळ. यीशु हमारा चरवाहा है, येशू आपला मेंढपाळ आहे. वही हमारा चरवाहा रहेगा। तोच आपला मेंढपाळ इसलिए आहे. अपना विश्वास भटकाने में नहीं आने देना। म्हणून आपला विश्वास भटकवण्यामध्ये येऊ देऊ नका. दूसरा, चर्च प्रभु का है, एक ही चर्च है। दुसरं चर्च देवाचा आहे. एकच चर्च ठेवा. चर्च बदलना नहीं। आणि चर्च बदलू नका. प्रभु का दास जो प्रभु ने आपको दिया है, वो भी एक चरवाहा बोलकर आपके ऊपर रखा है। आणि देवाचा दास जो देवाने तुम्हाला दिलेला आहे तो पण तुमच्या वरती मेंढपाळ म्हणून ठेवलेला आहे. हाँ, तो वो भी आपके लिए परमेश्वर ने चरवाहा बोलकर रखा है, उनका सुनो। आणि तो पण देवाने तुमच्यासाठी एक मेंढपाळ म्हणून ठेवला आहे. तुम्ही त्याचं पण ऐका. बाइबल हमें बताती है इब्रानियों की पत्री अध्याय 13 में, आणि बायबल आपल्याला सांगते इब्रिकांचं पत्र अध्याय 13 मध्ये तुम्हारे प्रभुओं का सुनो, आणि तुमचे जे पुढारी आहे त्यांचं ऐका. उनका अधीन रहो। त्यांच्या अधीनतेत राहा. तो वो जो आपको बोलते हैं वो करो, ते जे काही तुम्हाला सांगतात ते तुम्ही वो करा. आपके लाभ के लिए, ते तुमच्या लाभासाठी आपके फायदे के लिए, ते तुमच्या फायद्यासाठी क्योंकि उनको के साथ आप परमेश्वर के सामने लेखा देना है। कारण त्यांना कसं देवाच्या समोर हिशोब द्यायचा. आप एक एक चरवाहे का परमेश्वर हिसाब मुझसे पूछेगा, आणि एक एक मेंढराचा हिशोब देव मला विचारेल इनसे पूछेगा। आणि यांच्याकडनं विचारेल. प्रभु पूछेगा, ये भेड़ नहीं आती, तुझे ध्यान क्यों नहीं दिया? आणि ते विचारेल मेंढरू येत नव्हतं तू लक्ष का नाही दिलं. मैं तो बोलूँगी, प्रभु मुझे तो पता ही नहीं मालूम, मैं कितना बार पता पूछा, पता गलत ही दिया है। आणि मी तर म्हणेन मी त्याला किती वेळा पता विचारला पण त्याने मला पता बरोबर सांगितलाच नाही. और ये लोग कभी बोले ही नहीं थे। मैं पूछा तो ये लोग बोलते काय गरज नाही, मी येते ना रविवारी। आणि मी विचारलं तरी पण त्यांनी मला कधी सांगितलं नाही. वो बोलते थे की मी आते हूँ ना संडे तर को. मग काय करणार प्रभु? मैं क्या करूँ. कसं फॉलोअपला पाठवणार? कैसे फॉलो केले भेजवले. याला कसं शोधणार? और कैसे मैं उनको तरी नहीं काही काही मेंढरांचे पता नसताना सुद्धा आम्ही यांना पाठवतो। और कुछ कुछ लोग जो भेड़ रहती है उनका पता एड्रेस नहीं होने के बावजूद भी हम उनको भेजते हैं. कधी कधी यांना भेटतात, काही काही त्यांना भेटत नाही। और वो लोग कभी कभी ढूंढते हैं फिर कभी कभी उनको मिलता है या फिर नहीं भी मिलता. तर लक्षात ठेवा, देवाला आम्हाला जाब द्यायचा असतो। और परमेश्वर को हमें हिसाब देना रहता है. त्याच्यामुळे मेंढपाळाचा आधीन असा। इसे चरवाही की अधीनता है. प्रत्येक पुरुष मेंढपाळ आहे और हर एक पुरुष चरवाहा है. तुम्ही सर्वजण तुमच्या घराचे मेंढपाळ आहात। और हर एक जन आपके घर के चरवाहा है. तर तुम्ही तुमच्या या घरातील सदस्यांना सांभाळणं हे तुमचं कर्तव्य और आहे। आपके घर के हर एक व्यक्ति को संभालना ही आपका कर्तव्य आणि है. येशू जसा मेंढपाळ आहे तसं तुम्हाला मेंढपाळ व्हायचं आहे। और यीशु जैसे चरवाहा है वैसे ही आपको भी चरवाहा बनना है. येशू कसा मेंढपाळ आहे? यीशु कैसा चरवाहा है उत्तम। मग तुम्ही पण उत्तम असला पाहिजे। तो आप भी उत्तम होना चाहिए. आणि येशू आपल्या मेंढरांना काय काय करतो? यीशु अपने भेड़ों के लिए क्या क्या करता है. चारायला नेतो, मग तुम्ही पण चाललं पाहिजे। तो आपने भी खिलाना चाहिए. कधी कधी बाहेर फिरायला नेलं पाहिजे। कधी बाहेर फिरायला येशू म्हणतो, बाहेर नेतो पुन्हा आणतो, असं लिहिलंय ना। यीशु बाहर लेकर जाता है अंदर लेकर आता है. आपने पढ़ा है ना. मग तुम्ही पण कधी कधी आपल्या मेंढरांना बाहेर नेलं पाहिजे, तो आप भी कभी कभी अपने भेड़ों को बाहर लेकर जाना फिरायला चाहिए. नेलं पाहिजे। घुमाने के लिए लेकर जाना चाहिए. उठून सुटून फक्त आईकडे सोडलं नाही पाहिजे। और उनको सिर्फ माँ के पास नहीं छोड़ना है. आता फिरायचं, चला आज आपण जाऊ, चलो आज हम जाएंगे. आज आपण ते काय काय आहे? राणीचा बाग, चल जाऊन बघून येऊ। और रानी के बाग में जाएंगे. चलो जाकर लेकर आएंगे. आज आपण आपल्याला सुट्टी आहे, और आज हमें छुट्टी चल है. आज आपण अमेरिकेला जाऊ। अमेरिका में जाएंगे. तारण गेट ऑफ इंडिया आहे। समुद्र कधी जून झोपडीला जावा, अलिबागला जावा, किती छान छान ठिकाणी आहेत। तिथं अलिबागचं पाणी तर चांगलं पण आहे। और अलीबाग जून झोपडीचं तरी घाण आहे। और जो चौपाटी का पानी बहुत गंदा है. अलीबाग का पानी अच्छा है. त्याच्यात पाय टाकायला घाण आहे। और उसमें पैर डालने के लिए बहुत गंदा अलिबागचं लगेगा. पाणी तुम्ही बघाल कसं मस्त आहे। और अलीबाग का पानी बहुत क्लीन है. पण पिणे पण पिऊ नका, और क्लीन है बदल पीना मत. पाय भी टाकून या, पैर भी डालकर आओ. पाय तर भिजून या, चाहिए तो भीग कर आओ होऊन या। और तैर कर आओ. हे मेंढपाळाचं काम आहे। और ये चरवाहे का काम आपल्या है. घरातील सगळ्या गरजा भागवणं, और अपने घर की सारी जरूरतों को पूरा करना. त्यांना अनेक गोष्टी शिकवणं, और त्यांना शिकवलं पाहिजे। और आप उनको सिखाना चाहिए. बघ हे असं आहे, देवाचं वचन असं सांगते, हे केलं पाहिजे, ही वस्तू इथं ठेवली पाहिजे, ही वस्तू इथं ठेवली, हे शिकवणं। और ये सब कुछ सिखाना कि ये परमेश्वर का वचन इस तरीके से कहता है. ये सामान इधर की इधर ही रखना चाहिए. ये सब ऐसा करना चाहिए. आपको सिखाना है. घरामध्ये खूप येऊन न देणं, घर में फूट नहीं आने देना है. मेंढपाळाचं काम आहे। ये चरवाहे का काम है. समजा 2-4 मुलं आहेत, अगर 2-4 जे बच्चे भांडतात आहे, वो झगड़ा तुम्ही करते मेंढपाळ आहे, तुम्ही बोललं पाहिजे हे तुमच्यात शोभा नाही देत। और आप चरवाहे
धोखा नहीं देना, भांडण नाही करायचं, झगड़ा नहीं करना है, मोठ्याने छोट्याला नाही मारायचं और बड़े ने छोटों को नहीं मारना है, छोट्याने पण मोठ्याला नाही मारायचं छोटे ने भी बड़े को नहीं मारना है। शिकव ना और ये सिखाना, त्यांना जाण त्यांची जी गरज आहे ती भागवणं और उनको खिलाना, उनकी जो जरूरत है उसको पूरा त्यांना करना, जीवन कसं मिळेल ह्या गोष्टीकडे बघणं और उनको जीवन किस तरह से मिलेगा उसके ओर ध्यान देना तुमच्या है। कुटुंबावर तुम्हाला तुमच्या लोकांवर मेंढरांवर तुम्हाला दया आली पाहिजे और आपके घर के लोगों के ऊपर, आपके भेड़ों के ऊपर आपको दया आनी त्यांना प्रेम चाहिए, केलं पाहिजे उनको प्यार करना चाहिए, त्यांचं लक्ष त्यांच्यावर तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे और उनके ऊपर आप ध्यान देना चाहिए। कधी ते भरभरून तर जात नाही कभी वो भटकाए तो नहीं जा रहे झगडत हैं, जात नाही संसार में तो नहीं जा रहे हैं, देवाला सोडत तर नाही और या फिर परमेश्वर को छोड़ तो नहीं रहे हैं। त्यांचं लक्ष असलं पाहिजे और ये आपका ध्यान होना चाहिए। त्याच रीतीने त्यांची सर्व गरज भागवणं आणि त्यांना अगदी हमेशा हर्ट होणार नाही अशा गोष्टी करणं और उनकी सारी जरूरतों को पूरा करना, और उनको दुख नहीं होगा एक बात, इसी बातों को करना, आणि त्यांना चर्चमध्ये आणणं और उनको चोरिस में लाना। मेंढपाळाचं काम आहे चरवाहे का काम नहीं है। जे आपण वचन वाचलेलं ना पहिला पीटर अध्याय 2 त्यांचं 25 और पहला पत्र से दे दो उसका 25, त्याच्यात आपण वाचलेलं की मेंढपाळाचं काम काय चर्चमध्ये येशूकडे आपल्या खऱ्या मेंढपाळाकडे आहे और उसने चरवाहे का काम हमने देखा था कि उसका काम है कि भेड़ों को चर्च में लाना, चर्चमध्ये नाही यायचं अकेले अकेले चर्च में नहीं आना है, बायकोला आणायचं पोरांना आणायचं जिथं येईल त्यांना आणायचं और पत्नी को लाना है, बच्चों को लाना है, जितने लोग उन सबको लाना है। हे मेंढपाळाचं काम आहे ये चरवाहे का काम है, त्यांच्यावर दया कर उनके ऊपर दया त्यांचा करना, संभाळ कर उनका संभालना। पहिला मेंढपाळ येशू पहला चरवाहा यीशु, त्याच्या हाताखाली उसके हाथ के नीचे देवाचा दास परमेश्वर का दास, मंडळी देणारे प्रत्येक पुरुष आपल्या घराचा मेंढपाळ और कलीसिया में आने वाले हर एक पुरुष अपने घर का में चरवाहा, चौथा पहिला देव पहला परमेश्वर, नंतर दास दूसरा दास, तिसरे पुरुष तीसरा पुरुष, प्रत्येक पुरुष जो आपल्या घरात आहे तो हर एक पुरुष जो अपने घर का है वो, चौथा जो चर्च हाऊस चर्च चालवतो चौथा जो हाउस चलाता है तो मेंढपाळ आहे वो चरवाहा है। त्या जोडी म्हणून म्हणते ना छोटासा झुंड त्याच्या हातात दिला आहे और छोटा सा झुंड उसके हाथ में लिया है, ते मेंढपाळ आहेत वो चरवाहा है। 5 जी लोक येशूत आणतात जो यीशु में लोगों को लाते हैं आणि त्यांची देखरेख करतात और उनकी देखरेख करते ते हैं, मेंढपाळ आहे वो चरवाहा है। मग तुम्ही ज्याला आणले तो आपने जिस व्यक्ति को लाया है आणले ना और वैसे तुम्हारे बच्चे को लाया है ना, या फिर आपके बच्चे, आपको बच्चे हुए तुम्ही मेंढपाळ आणले तो आप चरवाहे या त्यांची नहीं, देखरेख करा उनका देखभाल करो, त्यांचा सांभाळ करा उनका ख्याल करो। हालेलुया हालेलुया। काही प्रश्न कुछ सवाल, नातं बनवलं और आपको दिए हुए जो भेड़ है उनके साथ आप अच्छा रिश्ता बनाओ, देवाने आपल्याशी नातं बनवलं और परमेश्वर ने हमारे साथ रिश्ता आयुष्यभर बनाया जिंदगी भर। आपण पण आयुष्यभर चांगलं आहे मी पण तुमच्याबरोबर आयुष्यभर तुम्ही सुद्धा आयुष्यभर माझ्याबरोबर और मैं भी जिंदगी भर आपके साथ और आप भी जिंदगी भर मेरे साथ, तुम्ही आयुष्यभर तुमच्या कुटुंबाबरोबर आणि तुमचं कुटुंब आयुष्यभर तुमच्याबरोबर और आप भी जिंदगी भर आपके कुटुंब के साथ और आपका कुटुंब की जिंदगी भर आपके साथ, नातं बनवायचं और ये रिश्ता बनाना है, तोडायचं नाही तोड़ना नहीं है बीच में। काही प्रश्न असेल विचारा कुछ सवाल होगा तो आप पूछ सकते हैं। सगळे येऊन मारतात आज चर्चमध्ये बऱ्याच चर्चमध्ये असं बघितलं जातं बहुत से चर्च में ऐसा देखा जाता है कि लोग आकर चरवाहे को मारते हैं मेंढपाळाला पास्टरला मारतात और चरवाहे को पास्टर को मारते हैं, मेंढरं बघत बसतात और जो भेड़ें वो देखते रहते हैं, घाबरत आहे डर जाती हैं आपलं काही काम नाही बघा और मेरा कुछ काम नहीं है बाबा। पण जर हीच मेंढरं सगळी उठून त्यांच्यावर पलटली और अगर यही भेड़ उठकर अगर उनके ऊपर उलट गई तर पुन्हा चर्चमध्ये यायला आणि सोडायला आणि मारायला ते घाबरतील तो वापस चर्च में आने के लिए, तोड़ने के लिए और उन पास्टरों को मारने के लिए वो डरेंगे। म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जे देवाचं वचन येशू म्हणाला ना एक गाल पे मारेगा तो दुसरा गाल आगे करो या वचनाची जी ख्रिस्ती लोकांनी तोडफोड केली और यीशु ने जैसे वचन में कहा है कि एक गाल पर कोई तुझे मारे तो दूसरा गाल आगे करना, इस वचन का लोगों ने तोड़फोड़ किया। हा मी तुम्हाला एक खरी साक्ष या आपल्याच मंडळीची झालेली सांगते और हमारी कलीसिया की एक सच्ची गवाही मैं आपको बताती हे वचन तिने वापरलं हूँ और इस वचन का इस्तेमाल कर कर एका मोठ्या बहिणीने रागाच्या भरात छोटीला थोबाडीत मारलं और एक बड़ी बहन ने छोटी बहन को गुस्से के मारे क्या किया, कान के नीचे मारा। हा तर मग छोटीने काय म्हणाली अच्छा येशू म्हणाला एका गालावर मारला तर दुसरा गाल पुढे करायचा आहे हाँ, छोटी ने क्या कहा कि यीशु ने कहा है कि एक गाल पे पर मारा तो दूसरा गाल आगे कर रहे हैं, आणि तिने ते वचनाचा वापर केला आणि ही दुसरा गाल पुढे केला और उसने वचन का इस्तेमाल किया और उसने दूसरा गाल आगे वचन किया। बोलून दुसरा गाल पुढे केला वचन बोलकर दूसरा गाल आगे ती मोठी किया रागात होती और वो बड़ी जो थी वो गुस्से में थी तिने दिली सटकन दुसरीला और उसने दूसरे गाल पर भी मारा। मग चूक कुणाची आहे तो गलती किसकी है, वचनाची वचन की या त्या छोट्या बहिणीची या फिर छोटी बहन की? का छोट्या बहिणीची क्यों छोटी बहन की?
तिने वचनाचा चुकीचा वापर केला. उसने वचन का गलत इस्तेमाल किया. समोरचा व्यक्ती रागात आहे, सामने वाला व्यक्ति गुस्से में है. आपण शांत राहणं. देव काय म्हणतो, जो व्यक्ती रागात आहे त्याला मृदू उत्तराने, कोमल उत्तराने राग शांत करायचा. और गप्प रहायचे. सामने वाला अगर गुस्से में है तो उसको कोमल उत्तर के साथ क्या करना है, उसको शांत रहना है. शांत करना है मतलब चुप रहना है. तिथं हे वचन वापरायला नाही सांगितलं. और वहाँ पर वो वचन का इस्तेमाल करने के लिए नहीं बोला. तुम्हाला कळालं, आपको समझ में आया था? जर ही मला त्रास देते, अगर ये मुझे तकलीफ दे रही असा है त्रास देते जसं काही माझ्या खोवाडीत मारले, और ऐसा तकलीफ दे रही है कि मेरे कान के नीचे मारा ते जैसा मला है, सहन करून दुसरा गाल पण पुढं करणं, याने याचं सहन करणं याचा अर्थ असावा. और वो सही कर मुझे दूसरा गाल आगे करना, उसका अर्थ होता है कि हमें सहना हे है. नेहमी लक्षात ठेवा. ये हमेशा याद रखो. येशू असं म्हणाला, खरी गोष्ट आहे, मेंढरात आपल्याला मारामारी करायला मना आहे, और सही बात है, हमें मारामारी करने के लिए मना है, पण शैतानाला अडवणं हे आपलं काम आहे. पर शैतान को अड़ाना ही हमारा काम है. म्हणून जर आपण अडवलं नाही तर ते येऊन मारून पडून जाते. अगर हमने उनको रुकाया नहीं तो वो आकर मारकर तोड़कर चली जाएंगे. कुठं लढायचं कुठं नाही लढायचं हा प्रश्न. जसं घरामध्ये कांता भाऊ आपल्या बायकोबरोबर लढायचं नाही, और जैसे घर में कांता भाई ने अपनी पत्नी के साथ लड़ना नहीं है, मारणं नाही आहे, मारना नहीं है, हे तिथं नाही करायचं. और ये नहीं यहाँ पर. पण समजा बाजूवाले आले और अगर पड़ोस वाले आए आणि तिथे येऊन ते आम्ही त्याला मारायला लागले, और वो आकर अनिता या फिर झगड़ा करने के लिए लगे, मला भांडण नाही करायचं, तो परमेश्वर ने बोला है मार भाव झगड़ा नहीं करना है, तिथं नाही ते वापरायचं. तो वहाँ पर उसका इस्तेमाल नहीं तर करना त्याला है. विरोधात उभं राहावं लागेल, और वहाँ पर उनको विरोध में खड़ा रहना त्याला पड़ेगा बायकोचा साथ द्यावाच और लागेल. अपनी पत्नी का साथ देना ही जरी पड़ेगा. तिची चूक झाली असेल तरी सुद्धा और भले ही अगर उसकी गलती हुई तो भी हे नेहमी लक्षात ठेवा. आपला माणूस चुकला तरी आपल्याच माणसाच्या बाजूला उभा राहा और हमारे आणि त्याचा विरोध शैतानाच्या समोर करू नका. और हमारे मनुष्य ने अगर गलती की है तो भी आप उनकी ही बातों से लड़ना, शैतान के साथ कभी भी मत जुड़ना है. जरी तिची चूक झाली असेल और भले ही उनकी गलती हुई तरी नहीं, कांता म्हणायचं, खबरदार माझ्या बायकोला हात घालायचा, भांडायचं नाही, जरा बाहेर राहून माझ्या घरात घुसायचं नाही. फिर भी कांता भाई ने बोलना है कि मेरे घर में नहीं आएगा और उसको हाथ ही नहीं लगाएगा, चलो मेरे घर में नहीं आओ, बाहर चले जाओ. त्याने विरोध केल्याने लोक घाबरतील. और उन्होंने विरोध करने के बाद क्या होगा, लोग डर जाएंगे. भांडायला येणार नाही, बाबा इथं नवरा नको बाबा आणि त्याला काही करायचं. और झगड़ा करने के लिए नहीं आएंगे क्योंकि उनको ऐसा लगेगा कि उनका पति ख्रिस्तासाठी उभं राहायचं, और मसीह के लिए खड़ा रहना है. त्यासाठी बोलावं लागलं, लढावं लागलं तर लढायचं. और उसके लिए अगर बोलना पड़ेगा या फिर झगड़ा कुछ करना पड़ेगा तो आपको करना है. जर गावामध्ये एखादाच व्यक्ती आहे, और गांव में एक ही व्यक्ति है एकच व्यक्ती तो ख्रिस्ती आहे और एक ही व्यक्ति जो मसीह आणि है त्याला खूप त्रास देतात, और उसको बहुत तकलीफ तेव्हा दे रही है, येशू म्हणाला पळून जा दुसऱ्या गावात जा. तब यीशु ने कहा कि वहाँ से भागकर दूसरे गांव में जाओ. काय वचनाचा वापर कुठून कसा करायचा. आता आपण इथे खूप सारे आहोत, और यहाँ पर हमें बहुत सारे आपल्याला लोग पळायला हैं. नाही सांगितलं, हमें भागने के लिए नहीं बोला. समजलं. जर समजा उदाहरणार्थ रजनी आणि रेश्मा एखाद्या गावात गेली आणि तिथे जास्त विरोध होतोय, और उदाहरण के तौर पे रेशमा और रजनी दीदी ऐसे गांव में गए हैं जहाँ पर ज्यादा विरोध हो रहा है, तर मग त्यांना सांगे आम्ही म्हणतो चल तिथून निघून जा. आम्ही स्वतः बोलतो, विचार आर्ग्युमेंट करायला सांगतो, भांडायला सांगतो नाही, आम्ही त्यांना म्हणतो त्या गावातून निघून ये. तब हम उनको कहते हैं कि उस गांव से तुम लोग चले जाओ. का? क्यों? कारण की निवड करणं योग्य असतं त्यावेळेला. क्योंकि उस समय वो चुनाव करना जरूरी म्हणून है. येशू म्हणाला त्या गावातून बाहेर निघा. इसलिए यीशु ने कहा उस गांव से बाहर निकले निघताना माती झाडा. और निकलते समय मिट्टी झाड़ देना. मी नाही सांगितलं, पर मैं ऐसा नहीं कहता मैं राजेश्वरीच्या गावाला. नहीं तो उस गांव को बहुत तकलीफ होगी. म्हणून आम्ही शक्यतो माती झाडत नाही कुठे. इसलिए शक्य तो हम कहीं पे आपण मिट्टी तशी झाड़ते नाही, नहीं. माती झाडणार नाही. हम वैसे नहीं वो मिट्टी झाड़ने वाले हैं. कारण कसं म्हणजे त्या गावात बिचारे दुसऱ्याशी लहान मुलं, आपण आपल्या मुलांना जसं प्रेम करतो, बिचारे त्या लहान मुलांना काय माहिती असतं, ज्ञान नाही, ती पण मरते ना बिचारे. म्हणून आम्ही कधी माती नाही झाडत. और वो छोटे बच्चे भी मर जाएंगे साथ में, इसलिए हम कभी भी मिट्टी नहीं झाड़ते हैं. म्हणून लक्षात ठेवा वचनाचा वापर. म्हणून कधी काय झालं ना, सामोरे जावा, उभे राहा, लढा, ख्रिस्तासाठी मजबूत उभे राहा. और असे त्या टायमाला बिकट नका पडू. और कभी भी कुछ हुआ तो उसका सामना करो, उसके विरोध में खड़े रहो, पर ऐसे डरपोक मत बनो. त्याच्यानंतर काय होईल, ते लोकांना दुसरं चर्च तोडायला आणि त्याच्या विरोधात जायला त्यांना भीती वाटेल. अरे बाबा तिथं मार मिळालेला नको जायला. और उसके बाद क्या होगा, दूसरे चर्च में जाने के लिए उनको डर लगेगा कि नहीं बाबा पहले चर्च में गए तो मार मिला था. है ना. मी तुम्हाला आपल्या चर्चचं एक छोटंसं उदाहरण सांगते. हमारे चर्च का एक छोटा सा उदाहरण आपल्या बताया. चाफेवाडीच्या लोकांना पण येशूसाठी खूप त्रास झाला. और चाफेवाड़ी के लोगों को भी यीशु के लिए बहुत तकलीफ पण हुई. आता ते लढायला मारायला येतील काय? और अभी वो मारने के लिए आएंगे क्या? का नाही येणार माहिती? क्यों नहीं आएंगे? लोक पण लढले. क्योंकि वो भी लड़े.
कळालं मला समझ में आया आपको? आता ते त्यांना असं वाटलं की हे मार खाऊन घेते और उनको ऐसा लगा कि वो मार खाकर ले मार खाऊन नाही घ्यायचं कधी मार कभी भी खाकर नहीं लेना है नेहमी लक्षात ठेव मार खाऊन नाही घ्यायचं मार खाकर नहीं लेना है देवाच्या नियमशास्त्राच्या विरोध मी शिकवत नाही और ये परमेश्वरी नियम शास्त्र के विरोध में त्या नहीं टायमाला सिखा रहे आपल्याला उभं राहायचंय क्रिस्तासाठी डटून उभं राहायचं और उस समय में मसीह के लिए डटकर खड़े रहना है ते मारतात ते, हा मार हा मार हा मार अरे बाबा हे येशूचं शरीर मोलदम खरेदी केले और वो मार रहे तो हम ऐसा नहीं बोला है हाँ मारो पर ये शरीर जो है वो परमेश्वर का है रक्त देऊन खरेदी और केले इसने अपना खून देकर खरीदी किया आता है कोणी सोम्या गोम्या मारून जाईल और कोई भी आया है ऐरा गहरा आया और मारकर चला गया है देहासाठी येशूने देह दिलं त्याचं और इस शरीर के लिए परमेश्वर ने अपना शरीर दिया कसं मारायला द्यायचं और ऐसे कैसे मारने के लिए देंगे मला कळालं तर तिथं वापर चुकीचे वचनांची वापर चुकीच्या ठिकाणी करू नका और वचन का इस्तेमाल गलत जगह पर मत करना होना चाहिए यूनिटी होना चाहिए मेरा चर्च है मेरे लोग हैं और ऐसे कैसे लड़के खड़े होना चाहिए तो डटेंगे सब अगर उन्हें केला का आणि आपापसात जर एका असेल युनिटी असेल प्रेम असेल तर आपण त्याच्याशी लढू शकतो पण जर आपल्यामध्ये एकामध्ये प्रेमच आहे एक मधुमक्खी को छेड़ा या उसके पोड़ा को छेड़ा आणि एक मधमाशीला छेडले मधीच्या पोळ्याला छेडले तो क्या होता है मग काय होतं सब क्या करती है और जो रास्ते में आते हैं उन सबको काटती है आणि जे रस्ते जातात ते सगळ्यांना जिन्होंने चावतात. हानि नहीं किया उनको भी तकलीफ देती है आणि ज्यांनी हानी नाही केली त्यांना पण त्रास इसलिए देतात. जो मधुमक्खियों को आते हुए देखे म्हणून सगळे मधमाशा नाही पाहतात तो वैसे ये मत है परमेश्वर का वचन म्हणून देवाचं वचन हे मोठं आहे और हम सब उसके मधुमक्खी आए आणि आपण त्याच्या सगळ्या मधमाशा आहोत ऐसा उनको छुपा देने का आणि असं त्याला तुम्हारा ठेवायचं नीचे हम पर की ते आले नाही बाहेर बोलला मालूम है प्रभु आपको आशीष दे देव तुम्हाला आशीर्वादित प्रार्थना करा. करेंगे प्रार्थना करूया हम आंखों को बंद करेंगे प्रार्थना करेंगे आपण डोळे बंद करू आपण प्रार्थना करू पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु आपके सामने आते मेरे जीवन देने वाले उद्धारक पवित्र पिता आप हमारे चरवाहा हो और हम आपकी भेड़े हैं प्रभु इसलिए हम कभी भी प्रभु आपको छोड़कर कभी नहीं जाए जन्म से लेकर हमें जितनी उम्र आपने दी है उतनी उम्र तक प्रभु हम आपके साथ फेथफुल रहे कभी भी हमारा चरवाहा हम कभी नहीं बदले ना हम भेड़ से भेड़िया हो ये हमारी प्रार्थना है मनता तक आपकी भेड़ बनकर ही जिए करना इन सबको प्रभु अच्छा रिलेशन आपके साथ रखने के लिए मदद करना इन्हें बहुत आशीषित करना बहुत आशीषित करना बहुत आशीषित करना करुणा दया रखना आपके बुद्धि के समान संभाल लेना इन सबको बहुगुणित करना आशीषित करना और आपके पंख में सदा सुरक्षित रखना तो इनकी ढाल तो इनका कवच इनका प्रभु इनका स्वामी इनका गढ़ है इनके साथ सदा रहने वाला इनका पवित्र पिता करुणा दया रखना प्रभु और आशीष देना धन्यवाद देते प्रभु आपका सर्व सामर्थ्य लहू लगाकर इन्हें आशीषित कर आपके पंख में सदा सुरक्षित रहने के लिए काम सारा आदर सारी महिमा सारी प्रशंसा सारा गौरव आपको देते धन्यवाद देते प्रभु यीशु के नाम से आमीन।